नमस्कार मित्रांनो, बघा आता मागील त्याला सोलर पंप योजनेमध्ये बऱ्याच शेतकऱ्याला काय झालेले आहेत, पैसे भरण्याचं ऑप्शन आलेले आहेत आणि पैसे भरण्याचे ऑप्शन आल्यामुळं मग बऱ्याच शेतकऱ्यांनी काय केलेले आहेत, पैसे भरलेले आहेत आणि काही शेतकऱ्यांनी पैसे भरून जो ऑप्शन येऊन सुद्धा काय केलेलं आहे, तर पैसे भरलेले नाहीत बघा. त्यांना महावितरणाकडून वेळोवेळी काय केलेलं आहे, मेसेजही पाठवलेला आहे. मेसेज आलेला असल्याने बऱ्याच शेतकऱ्याचे काय झालेले आहेत, फॉर्म रिजेक्टही झालेले आहेत आणि मग ज्यांच्या ज्यांच्या शेतकऱ्याचे फॉर्म रिजेक्ट वगैरे झालेले असतील, अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, दुबारा परत फॉर्म काय करायचा आहे, भरायचा आहे. परत फॉर्म काय होतो, सबमिट होतो ज्यांचा रिजेक्ट झालेला आहे त्यांचं. कारण महावितरणाकडून वेळोवेळी पेमेंटला ऑप्शन टाकलेलं, मेसेज टाकलेला असताना सुद्धा काय केलेलं आहे, शेतकऱ्यांनी पेमेंट केलं नाही. ठीक आहे, ज्या शेतकऱ्यांनी पेमेंट केलेलं आहे त्या शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, कंपनी त्यांना निवडण्यासाठी एक कालावधी लागतो, एक थोडासा दिवस, एक महिनाभर. कारण त्यांचं व्हेरिफिकेशन होतं ना, त्यांचं पाहिलं जातं सातबाऱ्यावर विहीर वगैरे, बोर आहे का, कालवा आहे, काय आहे, आपण कशाच्या ह्याच्यावर पंप ऑनलाईन केलेला आहे, ते काय केलं जातं, सगळं चेकिंग केलं जातं. काहीचं बरेच दिवस झाला आहे पैसे भरून तरी कंपनी निवडण्याचं ऑप्शन आलेलं नसतं बघा. पण आपलं स्वतःचं काय करा, लॉग इनच्या करीत चला. कारण साधा मेसेज कंपनी निवडण्यासाठी येत नसल्याने स्वतःचं जे लॉग इन आहे MKID टाकून सर्च करायचं आहे, चेक करायचं आहे. कधी काळी काय होतं, काही कागदपत्राची तुरटीसुद्धा काय केलेली आलेली असते शेतकऱ्याला. मग ती तुरटी भरून काढण्यासाठी काय करायचं असतं, आपलं ते जे लॉग इन आहे ते चेक करून घ्यायचं आहे, पाहायचं आहे. कारण कधी काळी सातबाऱ्याची त्रुटी येते, कधी तुमचं बँक पासबुक असेल, आधार असेल, आहे का नाही? हे सगळं काय केलं जातं, कधी पाण्याचा स्रोत उपलब्ध नसतो कधी-कधी. हे सुद्धा पाहिलं जातं. कधी सामायिकाचं संमतीपत्र नसतं, विहिरीचं म्हणा, बोरचं म्हणा. हे सगळं काय असतात त्रुटीमध्ये फॉर्म जर पडला, तर मग त्यांना काय होतं, कंपनी निवडण्याचा ऑप्शन येत नाही. त्यासाठी तुम्हाला काय करायचे असते, परत त्या कागदाची पूर्तता करायची असते आणि परत ते कागद त्या ह्याच्यात तुमचा MKID नंबर टाकून सर्च करून त्यात परत अपलोड करायचे असतात आणि अपलोड केल्यानंतर मग परत तुम्हाला काय होणार आहे, कंपनी निवडायचं ऑप्शन येणार आहे. हे सर्व गोष्टी काय कराव्या लागतात, शेतकऱ्याला पूर्ण कराव्या लागतात, तरच तुम्हाला कंपनी निवडायचं ऑप्शन येईल. तुम्ही जर नुसतं पेमेंट भरलेलं आहे, त्याच्यानंतर मग तुम्ही MKID सर्च करून पाहिलेलं नाही, मग आपल्या लॉग इनमध्ये कंपन्या आलेल्या आहेत का? का दुसरंच काही थोडंसं काही त्रुटीमध्ये फॉर्म पडलेला आहे. हे सर्व काही गोष्टी सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, फॉर्म भरता वेळेस लक्षात ठेवायचं आहे, काळजीपूर्वक फॉर्म भरायचा आहे. तुम्ही जर फॉर्म भरता की बी जर चूक झाली तर काय करत आहे, महावितरण पैसे भरून घेत आहे. त्याच्यानंतर मग त्रुटीमध्ये टाकत आहे. तुमचे पैसे भरून घेतल्यानंतर मध्ये काय केला जातो, फॉर्म येतो. त्यामुळं मग भरता खेपेच व्यवस्थित सगळं काय करायचं आहे, सुविधा केंद्रावाल्याकडून फॉर्म भरून घ्यायचा आहे. काही चूक होणार नाही ह्याची काळजी काय करायची आहे, घ्यायची आहे आणि नंतरच मग फॉर्म काय करायचा आहे, सबमिट करायचा आहे. सर्व बघूनच तरच तुम्ही काय करायचं आहे, पेमेंट ऑप्शन येतं आणि पेमेंट ऑप्शन आल्यानंतर कंपन्या निवडायला येतात. कधी काळी आपले काय होतं, घाई गडबडीमध्ये काही डॉक्युमेंट वगैरे विसरले जातात, पाण्याचा स्रोत चुकला जातो आणि त्यामुळं मग फॉर्म परत त्रुटीमध्ये येतो. आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. मग आपल्याला कंपनी निवडायचं ऑप्शन कसं काय आहे ना, कंपनी निवडायचं ऑप्शन कसं काय आहे ना, असं आपण काय करत असतो, वाट बघत बसलेलं असतात. त्याच्यामुळं मग काय करायचं आहे, सारखं तुमचं लॉग इन जो MKID नंबर MKID जे आहे ते टाकून सारखं चेक करत चालायचं आहे. कारण त्याच्यामध्ये कंपनीचं ऑप्शन येईल. कधी काळी काही त्रुटीमध्ये फॉर्म आला तरी ते तुम्हाला काय केलं जाणार आहे, दाखवलं जाणार आहे. त्यानंतर बघा आता काही शेतकऱ्यांनी काय केलेले आहेत, कंपन्या निवडलेल्या आहेत. कंपन्याची निवडही केलेली आहे. तुम्हाला जी पाहिजे ती कंपनी निवडली तुम्ही आणि निवडल्यानंतर मग 1 महिना झाला, दीड महिना झाला, कधी-कधी दीड महिन्याच्याही जास्तीचा कालावधी उलटून गेला तरी आमचा पंप इन्स्टॉलेशन झाला नाही. त्यानंतर लाईनमॅन सर्व्हेला आला नाही. आहे का नाही? ह्या सर्व काय आहे, काही शेतकऱ्यांचं काही शेतकऱ्याच्या बाबतीत झालेलं आहे. आता कधी काळी काही गावांना लाईनमॅनचा थोडासा प्रॉब्लेम असतो. ते काही शेतकऱ्यांना माहीत नसतं कोणता लाईनमॅन आहे, काय आहे. तर तुम्ही लाईट ऑफिसच्या ह्यात विचारपूस करू शकतात लाईनमॅनला. फोन करून तुम्ही बोलून घेऊ शकतात किंवा मग त्याला विचारणा करायची, आम्ही तर असं-असं केलं आहे, पैसे वगैरे भरलेत, कंपनी निवडलेली आहे. आता नंतर सर्व्हे करायचा काय आहे का नाही? मग लाईनमॅनकडून सर्व्हे काय करायचा आहे, करून घ्यायचा आहे. कधी-कधी काय होतं, कंपनीकडून डायरेक्ट बिना सर्व्हेचं सुद्धा मटेरियल येतं. सर्व्हे करायची गरज
नाही, काही शेतकऱ्यांच्या बाबतीत असंही घडलेलं आहे. त्यामुळं मग काही तुम्ही काही शेतकऱ्यांनी काळजी करायची गरज नाही. जरी हे नाही आला तरी तुम्हाला कधी-काळी काय होऊ शकतं, थोड्या दिवसात मटेरियल तुमचं पोहोच होऊ शकतं. नंतरही तुमचा सर्व्हे पंप इन्स्टॉलेशन केल्यानंतरही होऊ शकतो. आणि काहींनी काय केलेलं आहे, लाईनमॅननी सर्व्हे करून गेल्यानंतरही परत काय केलं आहे, पंप इन्स्टॉलेशन झालेलं नाही, वर्क ऑर्डर निघालेली नाही. होतंय ते कधी-कधी थोडासा टाईम लागतो. लाईनमॅननी सर्व्हे केल्यानंतर काही लाईनमॅन थोडंसं काय करतात, मागणी करतात आर्थिकतेची. कधी आपण शेतकरी, काही शेतकरी देतात, काही शेतकरी नाही देत. आहे का नाही? थोडासा त्यालाही टाईम लागतो आणि त्यानंतर मग सर्व्हे केल्यानंतर मग वर्क ऑर्डर निघायलाही थोडासा टाईम लागतो. कधी-कधी एका दिवसातही वर्क ऑर्डर निघते. लगेचच कंपनीचा आता मागेल त्या सोलरमध्ये काय होतं, कंपनीचा एक व्यक्ती राहतो आणि लाईनमॅनचा साहेब एक राहतात. त्या दोघं एकत्रित एका दिवशी सर्व्हेला येतात. संगत आल्यानंतर लगेच जॉइंट सर्व्हे रिपोर्ट सबमिट होतो आणि वर्क ऑर्डर एका 2 तासाच्या आतमध्ये आपल्या लॉगिनला काय होते दिसायला लागते. हे सद्यस्थितीचं आहे सध्याचं. अशी अ, अ, काम चालू आहे आणि काहींचं काय होतं दिसत नाही त्यांना, काहींना 1 महिना गेला उलटून, 2 महिने गेले उलटून. तर मग अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, महावितरणाकडे जाऊन विचारपूस करायची आहे. तिथं काय करायचं आहे, पाहायचं आहे आपली काय अडी-अडचण आहे, कशामुळं आपल्याला विलंब होत आहे, कशामुळं पंप येत नाही. काहींना कंपन्या आहेत सर, काहींना तर सगळं ओके आहे, तरी पेमेंट भरलेलं आहे. सर्व 7/12चं वगैरे सगळे कागदपत्र व्यवस्थित अपलोड केलेली आहेत. तरी कंपन्या निवडण्याचा ऑप्शन येत नाही. ह्यांनी काय करायचं आहे, महावितरणाला भेट द्यायची आहे. तिथं चेक करून पाहायचं आहे काय अडचण आहे. अगोदर आपल्याला तुमच्या मोबाईलमध्ये आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. तिथं जाऊन MKID टाकून सर्च करून बघा. तुम्हाला जर जमलं तर तुम्हाला ते ऑप्शनमध्ये दिसेल तुम्हाला काय अडचण आहे. आणि जर कंपन्या आलेल्या असल्या तर तुम्ही त्यातून मग काय करायची आहे, निवड करून घ्यायची आहे. हा एक पर्याय. नाहीतर मग अ, महावितरणाला तुम्ही काय करू शकता, भेट देऊ शकता. तो एक पर्याय आहे. आणि ज्यांचे पंप कंपनी निवडून त्या लाईनमॅन सर्व्हे झालेला आहे, आपण पंपच बसवलेला नाही. अशाला थोडंसं काही कंपन्याचं कसं असतं, मटेरियल जरासा ब्रँड कंपनी आपण निवडतो आणि ब्रँड कंपनी निवडल्यानंतर मटेरियल यायला थोडासा उशीर लागतो. कधी 1 महिना, सव्वा महिना, 1.5 महिना, 2 महिनेही जातात. 3 महिने कधी-कधी जातात. कारण पंप 3 महिन्याच्या आतमध्ये काय केला जातो, बसवला जातो. 3 महिनेसुद्धा उलटून, कालावधी उलटून जाऊ शकतो. त्यामुळे मग घाई-गडबड करायची नाही, काळजी करायची नाही. आपला पंप कुठं जाणार नाही. आपला पंप आपल्याला मिळणारच आहे, येणारच आहे. त्या शेतकऱ्यांनी काही काळजी करायची गरज नाही. धन्यवाद.